गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 6:30 वाजायला आलेले आहेत आणि आता केतकी स्कूलला निघणार आहे. केतकीची तयारी झालेली आहे. आज वार आहे, सोमवार, भोगी आहे, तर मलासुद्धा पटपट आवरायचं आहे. साईड बाय साईड वेदांची पण तयारी झालेली आहे आणि वेदांतसुद्धा आता थोड्या वेळात निघेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शुभम भवतु. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर आता वेदांत पण निघाला आहे. चल वेदू बाय. तर आता 6:45 झालेले आहेत आणि मी थोडा वेळ गॅलरीत आलेली आहे. छान अशी मस्त मंद अशी हवा सुटली आहे. थोडंसं थंड वाटतं आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण बाहेरचं मस्त वाटतं आहे. तर आता मी माझं आवरून घेते. सुरुवातीला ब्रश करते आणि नंतर आंघोळ वगैरे करते. तर चला, तर आता माझी आंघोळ झालेली आहे. आजच्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी स्त्रियांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालायचे असतात आणि त्याने न्हायचं असतं. तर मी सुद्धा तीळ घालून न्हायली आहे. तर चला, आता मी फ्रेश झाली आहे. तर मी चहा करून घेते. चहामध्ये मस्त आलं किसून घेतलेलं आहे आणि आता मस्त गरमागरम चहा पिऊन घेते मी. तर चेहरा थोडासा कोरडा पडलेला आहे, त्यामुळे आता मी थोडंसं मॉइश्चरायझर करते. त्यानंतर कपाळावरती टिकली लावते, कारण चेहरा टिकलीशिवाय छान दिसत नाही. आणि चला मग आधी पहिले चहा पिऊन घेते आणि नंतर मी माझं आवरून घेते. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी आपली जी सुगडी आपण पुजणार आहोत ती सुगडी त्यात ठेवते 5 मिनटासाठी. सुरुवातीला मी हे धुवून घेतलेले आहे आणि आता फक्त 5 ते 10 मिनटं पाण्यात ठेवणार आहे. तुम्हाला ऐकायला येत असेल, आवाज येतोय. जय देवी जय देवी जय महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारकतंजनी जय देवी जय देवी शिवोनी मुनी पाठाद जय श्रीनाथ चारी शमले परंतु न बोलवे नाही विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी पावस लवलाही. जय देवी जय महिषासुरवदनी झाला पदपंकजलेशा. जय देवी जय महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारकतंजनी जय देवी. माझी इथे देवांची पूजा झालेली आहे आणि केतकी स्कूलमधून आलेली आहे. आता तिला मी आंघोळ घालते, कारण आज भोगीच्या दिवशी प्रत्येक स्त्रिया पाण्यामध्ये तीळ घालून न्हात असतात. तर केतकीलासुद्धा मी आता डोक्यावरून आंघोळ घालते. तर चला आता पटकन आवरून घेते, कारण परत मला आपल्या ज्या सुगडी आहेत त्यासुद्धा पूजायच्या आहेत. तर आता 10:30 वाजलेले आहेत आणि इथे मी आपली जी भोगीची भाजी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे. आता भोगीची भाजी झालेली आहे आणि मायाज किचनवरती मी ह्याची रेसिपी टाकणार आहे. मला जरा ॲक्च्युली लेट झाला, मी कालच करायची होती चॅनलसाठी, परंतु नाही जमलं, त्यामुळे मी आज करणार आहे आणि आजच टाकणार आहे. तर आता त्यासाठी मला बाजरीची भाकरीसुद्धा करायची आहे, तर तीसुद्धा मी करून घेते. चला मग आधी पहिले बाजरीची भाकरी करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आत्ताच भोगीची भाजी झालेली आहे आणि आता मी करत आहे बाजरीची भाकरी आणि याची रेसिपीसुद्धा मी चॅनलला टाकणार आहे. तर चला भाकरी करून घेते मी. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता मला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे. तुम्हाला मी दाखवते. मी देवाला नैवेद्य ठेवलेला आहे आणि आता मी इथे देवांना नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी, त्याचबरोबर भोगीची भाजी आणि दही भात
आणि तूप भात आणि त्याच्यावरती भोगीची भाजी, अशा पद्धतीने मी देवाला नैवेद्य दाखविलेलं आहे. तर आता माझी काही कामं आहेत ती मी मार्केटमध्ये जाऊन करून येते आणि आल्यावरती तुमच्याशी बोलते. तर सुरुवातीला इथे मी 5 सुगडी घेतलेली आहेत. त्या 5च्या 5 सुगडींना आपण सुरुवातीला हळदी कुंकू 5 वेळा लावून. तर आता सुरुवातीला मी हळदी कुंकू लावून घेते. तर आता या सुगड्यांमध्ये आपण काल ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यातल्या सगळ्या आपल्याला यामध्ये एक एक ठेवायचे आहेत. तर सगळीकडे आता मी या भाज्या ठेवते. आणि आता आपण हे तिळगुळाचे जे लाडू आहेत ते लाडू आपण यामध्ये ठेवायचे. तर आता आपण ह्याच्यावरती पाट ठेवले आणि पाटावरती आपण लाल वस्त्र ठेवलेलं आहे. आता यावरती आपण जी पुजलेली सुगडी आहे ती सुगडी ठेवूया. 3 4 5 पद्धतीने फुलं ठेवूया किंवा आपण ह्याच्यावरती पण फुलं ठेवू शकतो. फुलं वाहिल्यानंतर पुन्हा मी या सुगडींवरती हळदी कुंकू वाहिलं आणि नमस्कार केला आणि आरती वगैरे ओवाळली, अगरबत्ती ओवाळली आणि त्यानंतर याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरलं. तर नेहमी अशाच पद्धतीने मी पूजा करते. तुम्हाला ही पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही पूजा केलेली आहे आणि दरवर्षी मी अशीच पूजा करते. तर तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि मी साडी पटकन नेसलेली आहे आणि मेकअप वगैरे मी काही केलं नाही कारण सकाळपासून मला वेळच मिळाला नाही करायला. कारण भोगीची भाजीसुद्धा मला आजच माझ्या चॅनलवरती मी शेअर केलेली आहे आणि त्याच्यातच माझा बराच वेळ गेला आणि त्यामुळे पूजा थोडीशी माझी लेट झाली. नैवेद्य दाखवायचे आणि त्याच्यानंतर मी जेवून घेणार आहे. तर आज केतकी माझ्यासाठी चहा बनवते आणि आता ती चहा घेऊन येते. वाव, माझ्यासाठी बिस्किट पण आणले. अरे वा, छान. पण मला बिस्किट नको. बरं, ठेवून दे, बिस्किट ठेवून दे. बघू आमच्या केतकीने चहा कसा बनवला आहे ते आता मी पिऊन बघते. जमलाय. साखर बरोबर आहे, एकदम बरोबर. जास्त पण नाही आणि कमी पण नाही, एकदम छान. थँक्यू. जमते बाबाला माझ्या. हो.